देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परिता झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. नमस्ते मुलांनो. आज आपण पान क्रमांक 20 पान क्रमांक 20 हे पाहणार आहोत. पहा मुलांनो, खेळ खेळूया. मुलांनो, पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक जर तुम्ही पाहिलं ना, तर अशा गमती जमती आहेत सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये. भाषा विषयातले एकंदरीत सगळे शाब्दिक कोडी म्हणा, खेळ म्हणा, हे विनोद म्हणा, जोक्स, तर असं वेगवेगळ्या प्रकारांनी हे तुमचं पाठ्यपुस्तक भरलेलं आहे की जे जे बघाल ते ते तुम्हाला अगदी आनंददायी वाटणारं असं सगळं पाठ्यपुस्तक आहे, टेक्स्टबुक आहे. आणि त्याच्यातलं असंच एक पान क्रमांक 20 खेळ खेळूया, याच्यात एक खेळ दिलेला आहे पहा, जो तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो. आता खेळ खेळण्यासाठी आपण बाहेर तर जाऊ शकत नाहीये परिस्थितीमुळं, त्याच्यामुळे आता इथेच पहा, शिकण्यातच कशी गंमत आहे आणि शिकता शिकता तुम्ही खेळ पण कसे खेळू शकता. खालील वाक्य डोंगर वाचा. वाक्यांचा डोंगर बनवलेला आहे, त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्य डोंगर बनवा. आता इथे पहा, इथे एक वाक्यांचा डोंगर त्यांनी दिलेला आहे. उदाहरण जे दिलेलं आहे ते पहा. आंबा. आंबा खातो. मी आंबा खातो. मी पिवळा धमक आंबा खातो. मी पिवळा धमक गोड आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. पहा कसा डोंगर बनवलेला आहे. आधी एकच शब्द घेतलेला आहे, केवळ आंबा, आणि त्या शब्दापासून हळूहळू हळूहळू शब्द वाढवत 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 कसे या डोंगरावरती पहा, म्हणजे खालपर्यंत किती शब्द वाढवत गेलेले आहेत. आणि असंच तुम्ही इकडे शाळा हा शब्द त्यांनी दिलेला आहे, त्याप्रमाणे त्या वाक्यांचा डोंगर इथं बनवायचा आहे. आता हा जो आंबा शब्द आहे, आंबा म्हणजे मँगो. आता इथं दुसऱ्याच्या काय सांगितलेलं आहे, तो मी खातो. तिसऱ्याच्या सांगितलं की मी आंबा खातो. नंतर चौथ्याच्यात काय सांगितलेलं, पिवळा धमक, हा त्याचा रंग सांगितलेला आहे, कलर सांगितलेला आहे, येल्लोइश असा जो आंबा आहे तो आंबा मी खातो आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, असा हा पिवळा धमक अगदी डार्क येल्लो कलर जो आहे हा आंबा तो गोड आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्याची चव सांगितलेली आहे, गोड आहे. नंतर त्याचा रंग सांगितलेला आहे, तो गोड आहे हे सांगितलेलं आहे. शिवाय त्याची कोणती जात आहे आंब्याची, तर ती हापूस जातीचा आंबा आहे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खाली मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याचा रंग सांगितलेला आहे, त्याची चव सांगितलेली आहे, कोणत्या जातीचा आंबा आहे ते सांगितलेलं आहे. आणि हा असा आंबा मी चवीने खाल्ला असं सांगितले, चवीने खातो. चवीने म्हणजे चव घेत घेत, टेस्ट करत करत मी खातो. अशा प्रकारे त्यांनी आंबा हा एकच शब्द घेऊन त्याच्यावरती असा मोठा डोंगर केलेला आहे तयार. तर इथे तुम्ही शाळा हा शब्द घेऊन असाच डोंगर तयार करायचा आहे. आता हे कसं लिहायचं आहे, तर हे तुम्ही पेन्सिलीनं लिहायचं आहे. टेक्स्टबुक मध्ये पाठ्यपुस्तकामध्येच लिहायचंय आणि पेन्सिलीनं लिहायचंय. पाठ्यपुस्तकामध्येच लिहा, टेक्स्टबुक मध्येच लिहायचं आहे शाळा हा शब्द घेऊन. आता पुढे पहा, माहिती मिळवूया. काही इन्फॉर्मेशन आपल्याला जाणून घ्यायची आहे. कोणता आहे पहा, कोणत्या प्रकारची माहिती आहे ती इथे दिलेली आहे. आता इथे जी माहिती दिलेली आहे मी सांगतेच आहे मुलांनो, पण तुम्ही जर मला विचारता मिस ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा एखादा इंग्लिश शब्द देतात त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर आता त्यांनी पुस्तक अशा पद्धतीनं केलेलं आहे मुलांनो, आणि अभ्यास सुद्धा अशा पद्धतीनं करायचा आहे. आम्ही जे वेगवेगळे ट्रेनिंग याच्या संदर्भात घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जास्त कार्यरत राहायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आता पहा किती नेटवर्किंग वाढलेलं आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, गुगल आहे, अनेक प्रकारे तुम्ही माहिती मिळवू शकता, माहिती घेऊ शकता, हो की नाही. तर आता तुम्ही अभ्यासाची पद्धत तुमची कशी असली पाहिजे,
तर ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत, जे काही शब्द कळत नाहीये, जे काही वाक्य कळत नाहीये, वाक्प्रचार म्हणी, हे सगळं तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आधी स्वतः शोधायचं आहे. आणि कसं आहे ना मुलांना, शोधलं की सापडतच, नाही का? त्याच्यामुळे आधी शोध घ्या आणि शोधलं की तुम्हाला नक्की सापडेलच. आणि जर सापडलं नाही किंवा त्याच्याबद्दल काही शंका असेल मनामध्ये, तर मग शिक्षकांना जरूर विचारा. पण आधी स्वतः एक स्टेप पुढे या. स्वतः जाणून घेण्याचा आधी प्रयत्न करत चला. जर नाही समजलं, नाही कळलं, तर मग आम्ही आहोतच, हो की नाही? पण स्वतः प्रयत्न करायला शिका. आता इथे पहा, फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांना वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात की नाही? फूल या शब्दाबद्दल मी आधी सांगितलंय, फूल नुसता शब्द लिहिताना उकार दुसरा, पण त्याचं जेव्हा सामान्य रूप केलं जातं, म्हणजे वाक्यामध्ये ते वापरलं जातं, तेव्हा त्या फचा उकार जो आहे तो दुसऱ्याचा पहिला होतो. आणि म्हणून बघा, नुसतं फूल लिहिताना उकार दुसरा असतो आणि इथे मात्र हा जो शब्द लिहिलेला आहे फुलांना, इथं उकार कसा झालेला आहे? पहिला उकार झालेला आहे. फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? तर वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला दिसत असतात. मग कसे रंग यांना प्राप्त होतात, मिळतात? तर ते इथं सांगितलेलं आहे. फुलांमध्ये 2 प्रकारची रंगद्रव्ये असतात. किती प्रकारची असतात? 2 प्रकारची. हरितद्रव्ये, कॅरोटीन, यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल पाकळ्या असतात की नाही फुलाच्या, तर त्या फुलाच्या पाकळ्यांना वेगवेगळे रंग असतात की नाही, तर ते याच्यामुळे मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. पाण्यात विरघळू शकतात म्हणजे काय? की पाण्यात घातल्यावरती त्या रंगाचं ते पाणी होऊन जातं. ज्यावेळी फुलांना जीवन रसाचा पुरवठा होतो, त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. जेव्हा फुलांना जीवनरस पुरवला जात असतो, पुरवठा होतो म्हणजे पुरवला जात असतो, मिळत असतो, त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात, मिसळतात. कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात, जीन्स ठरवतात त्यांचे. आणि गुणसूत्रे अनुवांशिक असल्यामुळे, हेरिडिटरी म्हणजे काय? की अनुवांशिक, जसे आई वडील आहेत तशीच त्यांची मुलं असतात, त्याप्रमाणेच या फुलांचं पण आहे, हो की नाही? तर जसं म्हणजे गुलाब ज्या रंगाचं असेल ते जर तुम्ही झाड लावलं तर त्याच प्रकारची फुलं त्या झाडाला सुद्धा येणार आहेत गुलाबाच्या. म्हणजेच काय आहे, त्यांच्यामध्ये पण जे जीन्स आहेत किंवा जी अनुवांशिकता आहे त्याच्यामुळे त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, तो बदलत नाही. म्हणजे ज्या रंगाचं जे फूल असणार आहे त्याच रंगाचं असतं, मग ते रंग बदलत नाही. ही झाली माहिती. आता पुढे वाचा. हे तुम्ही वाचायचंय बरं का मुलांनो, पुस्तकाचं भरपूर वाचन करणं फार गरजेचं आहे. तुम्ही वारंवार पाठ्यपुस्तक वाचलं पाहिजे. मी पाठ शिकवण्याच्या आधी सांगितलं होतं वाचा, नंतर तो पाठ मी शिकवल्यावरती वाचा, परीक्षेच्या आधी वाचा. काय तर वाचन भरपूर असलं पाहिजे. अनेक खेळ दिलेले आहेत, अनेक वाचनासाठी याच्यात परिच्छेद दिलेले आहेत, ते तुम्ही वेळोवेळी वाचले पाहिजेत, स्वतः समजून घेतले पाहिजेत. आता आपण मोठे झालेलो आहोत, तर 1ली 2रीतल्या मुलांसारखं तुम्हाला काही होमवर्क लिहून दिला जाणार नाही की 1 ते 10 अंक पाठ करा, असं काही सांगितलं जाणार नाही. आता आपण तेवढे मोठे आहोत की आपला आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक वेळी पुस्तक वाचणं, त्यातली माहिती मिळवणं, काय येत नसेल ते पाहणं, जे ज्या वेळी लिहायला सांगितलंय ते लिहिणं, त्याच्या व्यतिरिक्त आणखी शुद्ध लेखन लिहिणं, शब्दांचं लेखन करणं, काय चुकत असेल ते पुन्हा पुन्हा लिहिणं, हे सगळं वाचन, प्रकट वाचन, आई वडिलांना ऐकू जाईल अशा प्रकारे वाचन केलं पाहिजे. काय करत चला. आता इथे वाचा, रीडिंग सांगितलेलं आहे. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले. अनेक असतील ना फुलं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? फुलांचे ताटवे पाहिले. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. प्रसन्न होऊन जाते, आनंदित होऊन जाते. आपल्या सभोवती म्हणजे आपल्या आजूबाजूला उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. आपल्या आजूबाजूला जी काही फुलं उमललेली असतात त्यांच्यातून एक सुवास येत असतो, चांगला वास येत असतो, आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, परिसर आहे, तो अगदी सुगंधित होत असतो. छान वास येत असतो. त्या नाजूक
टवटवीत गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयन सुख मिळते. पहा भाषा कशी वापरलेली आहे, आणि तुम्ही सुद्धा अशीच भाषा वापरायची, आता हळूहळू सवय करायची आहे. त्या नाजूक नाजूक डेलिकेट टवटवीत अगदी फुललेली फुलं आहेत ती, त्यामुळे टवटवीत दिसतात, आणि गंध मिश्रित म्हणजे ज्याच्यामध्ये सुगंध मिसळलेला आहे, अशा फुलांच्या दर्शनाने दिसण्यानेच नयन सुख मिळते. म्हणजे नयन म्हणजे डोळे, त्या डोळ्यांना तुमच्या सुख मिळतं, आनंद मिळतो. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते, बरोबर आहे की नाही? आज ते फूल उमललेलं आहे, पण उद्या मात्र ते कोमेजून जाणार आहे. हे विरुद्धार्थी शब्द आहेत मुलांना, उमललेले कोमेजलेले. कोमेजून जाणार आहे म्हणजे सुकून जाणार आहे. पण त्याच्या या क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? क्षणभंगूर म्हणजे अगदी थोड्या वेळाचं त्याचं जीवन आहे. क्षणभंगूर म्हणजे अगदी थोड्या वेळासाठीच त्याचं जीवन आहे. आज ते उमललेलं आहे, उद्या लगेचच ते कोमेजून जाणार आहे, सुकून जाणार आहे. पण एवढ्याशा जीवनासाठी म्हणून फुलाला कधी तुम्ही रडताना पाहिलं आहे का? मला एवढंच आयुष्य मिळालं, मी सुकून गेलो. दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत बागडत राहते, हो की नाही? ते काय करतं, आणि ते जे काही एक दिवसाचं आयुष्य त्याला लाभलं असेल ते तरी स्वतःसाठी आहे का त्याचं? तर ते दुसऱ्यांना प्रफुल्लित करतं, म्हणजे दुसऱ्यांना फुलवतं, आनंदित करतं आणि सुवास देतं, आणि ते सुद्धा हसत बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो, आजचा दिवस आपला आहे, या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. पहा किती मोलाचा संदेश या परिच्छेदामधून दिलेला आहे, या पॅरेग्राफ मधून दिलेला आहे की मुलांनो, आजचा दिवस आपला आहे, हो की नाही? मग या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा, उंदड्या मारा, दंगा मस्ती करा, हसा, कारण आजचा दिवस आपला आहे. उद्या आपल्याला माहिती नाही आपला दिवस असेल की नाही, आपण जिवंत असू की नाही. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे, म्हणजे लपला आहे. आणि आणखी त्यांनी काय सांगितलेलं आहे? खरी आनंदाची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. खरा आनंद कशामध्ये आहे? मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, असं नुसतंच तुम्ही तक्रारी करत राहता, त्यात दिवस वाया घालवता, आणि पुन्हा ते मिळालं नाही म्हणून रडत बसता. पण खरा आनंद तुम्हाला कळतच नाही. खरा आनंद हा कशामध्ये आहे? तर दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये, दुसऱ्यांना सुख देण्यामध्ये, दुसऱ्यांना समाधान देण्यामध्ये, सॅटिस्फाईड करण्यामध्ये खरा आनंद दडला आहे, म्हणजे लपला आहे. कळालं का? त्याच्यामुळे जो काही दिवस आपल्या हाती असेल तो रडत खडत काढू नका. हसत खेळा, हसत जगा, आणि दुसऱ्यांना सुद्धा हसत खेळू द्या, जगू द्या. यालाच खरे जीवन असे म्हणतात. काय दिलेलं आहे? वरील उतार्याचे विद्यार्थ्यांकडून समजपूर्वक प्रकट वाचन करून घ्यावे. समजपूर्वक म्हणजे काय? की तुम्हाला समजलं पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे त्याचं. त्याच्यामुळे हा उतारा मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तर त्याचं प्रकट वाचन पण तुम्ही करायचं आहे, मोठ्यांदा वाचन करायचंय घरात. निसर्गात घडणाऱ्या विविध बदलांचे निरीक्षण करण्यास सांगावे. आता निसर्ग जो आहे, प्रकृती, नेचरचे आहे आपल्या आजूबाजूला, त्याच्यामध्ये विविध बदल होत असतात. म्हणजे आधी कळी असते, मग ते फुलात त्या कळीचं रूपांतर होतं, ते उमलतं. तर हे कसं होत असेल बाबा? असे वेगवेगळे जे बदल होतात त्याचं निरीक्षण तुम्ही करायला हवंय. विद्यार्थ्यांनी अनुभवलेले प्रसंग वर्गात सांगण्यास प्रोत्साहन द्यावे. आता विद्यार्थ्यांनी अनुभव जे आहेत तुमचे आलेले, की असेच तुम्ही आता, म्हणजे मी अनेक मुलांचं बाबतीत पाहिलं, म्हणजे माझ्या भावाचा मुलगा म्हणा किंवा माझा मुलगा म्हणा, आता हा जो लॉकडाऊनचा वगैरे काळ सुरू होता, तर त्यावेळेस त्यांनी अनेक प्रकारचं गहू लाव, कुठे कुठे धने लाव, असे वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं लावून पाहिली, आणि त्याच्यातून काय उगवत आहे, कसं उगवत आहे, टोमॅटो लावून बघ, हे कर ते कर, असं अनेक बगीचा, शेती फुलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जी काही आपली छोटी जागा अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तेवढ्या जागेतच. तर तुम्ही पण मुलांना असं काही केलेलं असेल, तर त्याच्यातून तुम्हाला जर काही बारीक निरीक्षणातून काही अनुभव आलेले असतील, तर ते आता आपण वर्गात तर नाही सांगू शकत, पण मग घरामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना हे तुमचे अनुभव नक्की सांगा. ठीक आहे? आता पहा मुलांनो, पुढचं पान पाहणार आहोत आपण. आता शेवटचा जो आपला संवाद राहिलेला होता तो आपण इथे घेऊयात. हाच पहा, पान क्रमांक
26. 26. आपली समस्या आपले उपाय 1. चित्र पहा, संवाद वाचा. आता हे चित्र पहा. चित्रामध्ये काय काय दिसतं आहे? आजी आहे आपल्या नाती बरोबर, नाती काहीतरी सांगतेय, दाखवतीये, आजी तिच्याशी बोलतीये, दोघी काहीतरी पाहतायत, हे सगळं चित्रामध्ये दिसतं आहे. आता त्यांच्या दोघींमध्ये, आजीमध्ये आणि तिच्या नातीमध्ये, जिचं नाव आहे नीता, तर यांच्यामध्ये काय संवाद चालू आहे तो आपण पाहूयात. नीता म्हणते, आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. आजी, हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. नीता म्हणते, जलपर्णी म्हणजे काय ग आजी? पहा, तुम्हाला माहिती पण असेल कदाचित जलपर्णी, किंवा माहित नसेल तरी याच्यामध्ये कळेलच. आजी म्हणते, पाण्यात उगवणारी वनस्पती. पाण्यात उगवणाऱ्या वनस्पतीला म्हणतात जलपर्णी. नीता, ती पाण्यात का उगवते? आजी, पाणी अशुद्ध प्रदूषित झालं की उगवते. जे पाणी जर अशुद्ध झालं, शुद्ध शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे अशुद्ध. शुद्ध म्हणजे स्वच्छ, अशुद्ध म्हणजे घाणेरडं. मग पाणी जेव्हा अशुद्ध होतं, घाण होतं, प्रदूषित होतं, तेव्हा मग ती जलपर्णी उगवते. मग नीता विचारते, नीता म्हणते, आजी आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालंय ना? नीताला तेवढं कळतं आहे, जाणवत आहे की आपल्यामुळेच नदीचं पाणी अशुद्ध झालेलं आहे. नदीला समानार्थी शब्द सरिता. पाणी याला समानार्थी शब्द जल, तोय, नीर. आजी म्हणते, हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदूषणाची निदर्शक आहे. पहा, आजीनं काय सांगितलेलं आहे, जेव्हा नीता म्हणते की आपल्यामुळे म्हणजे माणसामुळेच ही नदी प्रदूषित झालेली आहे, तेव्हा आजी कशा प्रकारे ती प्रदूषित झालेली आहे ते सांगते की हो, माणसांच्या ज्या वाईट सवयी आहेत ना, त्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. आता इथं वाईट याला विरुद्धार्थी शब्द आहे चांगली. वाईट सवय, चांगली सवय. तर माणसाला नेहमी चांगल्या सवयी असल्या पाहिजेत, पण काही वाईट सवयी या माणसाला आहेतच. त्याच्यामुळे काय होतंय, नदीची हानी होते. नदीचं मात्र हानी होते म्हणजे नुकसान होतंय. शहराच्या सांडपाण्यातून, आणि शहराचं जे सांडपाणी असतं म्हणजे नको असलेलं पाणी जे आहे, तर हे सगळं पाणी किंवा इकडून नदी नाल्यातून येणारं सगळं पाणी रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या आता शेत जमिनी जे आहेत तिथून धान्य खूप अगदी भरघोस यावं याच्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतात, आणि मग म्हणजे केमिकल्सचा वापर केला जातो. तर फर्टिलायझर जे असतं केमिकल वापरून केलेलं, तर ते वापरतात आणि त्याच्यामुळे मग जमिनीतून ते झिरपत कुठे येतं, पाण्यामध्ये येतं. किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्य सुद्धा पाण्यात मिसळली जातात. कारखाने म्हणजे कंपनीज असतात, वेगवेगळ्या कंपनी आहेत, त्याच्यातून जे सांडपाणी येतं त्याच्यातून नायट्रोजन, फॉस्फरस ही द्रव्य पाण्यामध्ये मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदूषणाची निदर्शक आहे. जलपर्णीची वाढ होणं म्हणजेच काय आहे, जलप्रदूषणाची ही निदर्शक आहे. निदर्शक आहे म्हणजे जलप्रदूषण होतंय हे दाखवून देते ही जलपर्णी, की अरे ही नदी प्रदूषित होत चालली म्हणून इथं जलपर्णी वाढत चाललेली आहे. मग यावर नीता विचारते, अरे रे आजी, आता या जलपर्णीचं काय करायचं? आजी म्हणते, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची. पहा, महत्वाचं काय आहे की पाणी दूषित होणार नाही, अशुद्ध होणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. पहा मुलांनो, तुमच्यासारख्या सुद्धा मुलांनी जरी ठरवलं की पाणी अशुद्ध होणार नाही, रस्ते स्वच्छ राहतील, पाणी स्वच्छ राहील, घर स्वच्छ राहील, आणि एकंदरीत अशा सगळ्या गोष्टी कशा आपण स्वच्छ
ठेवू शकतो याचा विचार प्रत्येकाने जर केला आणि त्याचं जर अनुकरण प्रत्येकाने केलं तर मग आपला देशच स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे मुलांनो, अगदी या वयापासूनच तुम्ही विचार करा की आपल्याला ज्या ज्या गोष्टी निसर्गाकडून मिळालेल्या आहेत तर किती चांगल्या आहेत पहा. किती आपल्या उपयोगाच्या आहेत, शिवाय आपल्याला सौंदर्य देणाऱ्या आहेत. आणि तरी सुद्धा आपण जर हे असं घाण करत राहिलो तर आपलं जे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला लाभलेलं आहे ते कसं टिकणार आहे. आणि शिवाय पाणी म्हणजे जीवन, तर आपलं जीवन तरी कसं टिकेल, हो की नाही. त्याच्यासाठी म्हणून पाणी शुद्ध राखणं हे फार गरजेचं आहे. तर इथं पहा मुलांना दिलेलं आहे, विचार करा आणि सांगा. याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे संवादातून मिळणार आहे. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील? जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो? नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? असे तुम्हाला वाटते विचारलेले, म्हणजे स्वमत विचारलेले, तुमचा विचार काय आहे हे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे या संवादा व्यतिरिक्त पण या संवादाशी रिलेटेड असं जे काही तुम्हाला वाटतं ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आणि ही जी काही मुलांना स्वमतावरचे प्रश्न उत्तर असतात तर ती निदान 6 ओळी तरी तुम्ही लिहिली पाहिजेत. तर मुलांनो, हे जे पान क्रमांक 26 आहे याच्याबद्दल तुम्ही काय करायचं आहे, हा काय आहे, मुळात आपली समस्या आपले उपाय 1 हा काय आहे, चित्र पहा आणि संवाद वाचा. तर हे एक संवाद दिलेला आहे. तर तुम्ही निबंधाच्या वहीमध्ये, कॉम्पोजिशन बुक मध्ये हा जो संवाद दिलेला आहे हा संवाद आधी लिहून काढायचा. पेनानं करायचं हे काम. तर पेनानं आधी स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये हा संवाद, आधी वरती हेडिंग काय देणार आहात तुम्ही, संवाद, आणि मग खाली हा संवाद लिहून काढायचा आहे. आणि मग त्याच्या खाली हे 1 2 3 4 जे प्रश्न दिलेले आहेत ती प्रश्नोत्तर व्यवस्थित लिहून काढायची आहेत. वरती हेडिंग द्यायचंय संवाद, खाली हा संवाद लिहून काढायचा आहे आजी आणि नीता मधला. आणि त्याच्यानंतर हे 4ही प्रश्न आणि त्या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायची आहेत. कारण हे कॉम्पो बुक मध्ये करायचं आहे आणि त्याला मार्क आहे, त्याच्यामुळे याची उत्तरं मी देणार नाही. ठीक आहे. मला वाटतं आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते समजलं असेल. ठीक आहे. धन्यवाद मुलांनो. अभ्यास करत राहा वेळच्या वेळी, नंतर मग एकदम बर्डन व्हायला नको. धन्यवाद.